नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं नवदुर्गा सिरीज 2 मध्ये, ज्यामध्ये आपण प्रमोट करत आहोत आपल्याच ब्युटिशियनला त्यांचा बिझनेस जाणून घेण्यासाठी. आज आपल्याबरोबर आहेत रेखा मॅम, ज्या जेजुरीवरून आलेल्या आहेत. त्यांचं सलॉन अँड अकॅडमी जेजुरीला आहे. त्या खूप छान मार्केटमध्ये काम करत आहेत आणि आम्हाला अभिमान आहे की त्या ब्युटी टाउनच्या स्टुडंट आहेत. आज आपण भेटणार आहोत रेखा मॅमला. नमस्कार. नमस्कार. हॅलो रेखा. हॅलो रेखा, तुमचा पहिला प्रश्न असा असेल की जेव्हा तुम्ही ब्युटी इंडस्ट्रीमध्ये करिअर करण्याचा विचार केला, त्याच्या पहिले तुमचं बॅकग्राऊंड काय होतं? का डिरेक्टली तुम्ही ब्युटीमध्ये करिअरचा विचार केला? नाही, तसं तर नाही. कारण सुरुवातीला 10वी पासून तर आम्ही खेळामध्ये जास्त एक्सपर्ट होतो. ओके. गेम्समध्ये खूप चांगलं होतं माझं. स्पोर्टमध्ये मी राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये पण बऱ्यापैकी सर्टिफिकेट वगैरे घेऊन आले होते. त्याच्यानंतर झालं असं की 10वी-12वी झाली. 12वी नंतर आम्हाला पोलीस भरतीमध्ये जायचं होतं. म्हणजे हा खूप दिवसांपासूनचाही होता की मला पोलीसच व्हायचं, मला दुसऱ्या कुठल्या ह्याच्यामध्ये जायचंच नाही. मग त्याच्यामध्ये सुद्धा आपण ट्राय वगैरे केल्या, सगळ्या गोष्टी झाल्या सुद्धा. इन केस थोड्याशा काही घरगुती प्रॉब्लेम्समुळे ह्याच्यामुळे मला तो जॉब सोडावा लागला. त्याच्यानंतर मग 1-2 वर्ष गेले, बेबी वगैरे झाला. त्याच्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये नगरपालिकेमध्ये वगैरे 2-2.5 वर्ष ठेका कामगार म्हणून काम केलं. म्हणजे एक आपण म्हणतो ना की टेम्पररी कामगार वगैरे असं, त्याच्यामध्ये काम केलं. 1-2-2.5 वर्ष त्याच्यामध्ये काम केल्यानंतर सॅटिस्फॅक्शन तर काहीच नसतं. एक तर त्या गोष्टीचं होतं. मग त्यावेळेस असं व्हायला लागलं की बाबा ते आधीच होतं ते काय वाईट होतं का? चांगलंच होतं ना. मग त्याच्यानंतर 1-2-2.5-3 वर्ष असेच गेले. म्हणजे जॉब करत राहिलो. एक तर बेबी पण छोटाच होता, त्याच्यामुळं कसं मॅनेज करणार, घरातलं पण पाहायचंय, सगळं करायचंय. 20च्या स्टार्टिंगला 19च्या स्टार्टिंगला मी क्लास लावला होता. 1 महिन्याचा क्लास केला मी आपल्या शासकीय क्लासेसमध्ये, ब्युटीचाच. तर महाराष्ट्र बँके थ्रू तो क्लास होता. त्याच्यामुळे थोडंसं त्याच्यामध्ये मी करून घेतलं की आपल्याला स्वतःला किती त्याच्यामध्ये आहे बाबा, इंटरेस्ट आहे का काय. तो केल्यानंतर इंटरेस्ट वाढला. दिशा भेटली. आणि त्याच्यानंतर एक असं होतं ना की एखादा गाईड करणारा माणूस असं भेटलं की आपल्याला बरोबर तो मार्ग सापडत जातो. इथंच पुण्यामध्ये 2 ठिकाणी क्लासेस केले, मुंबईमध्ये पण 2-3 ठिकाणी क्लासेस केले. त्याच्यानंतर मग तुमच्याकडे ब्युटी टाउनमध्ये क्लास केला. तो डिप्लोमा क्लास होता आणि तो डिप्लोमा क्लास माझ्यासाठी तर शेवटचा होता. एंड झाला ब्युटीमध्ये तरी, पूर्ण गोष्टीमध्ये. कारण डिप्लोमा होता, बाकीच्या गोष्टी तर मी शिकले होते. मेकअपमध्ये झालं होतं, स्किनमध्ये, हेअरमध्ये बऱ्यापैकी थोडं नॉलेज होतं. पण आपण म्हणतो ना की कुठेतरी वाटतं ना की नाही ह्याच्यामध्ये आणखीन काहीतरी पाहिजे मला, तर ते इथं स्टॉप झालं आपलं. ओके. आणि त्याच्यानंतर मग सुरुवात तुमची अशी झाली? सुरुवात ब्युटी क्षेत्रामध्ये माझी अशी झाली, या पद्धतीने झाली की बाबा थोडी आवड निर्माण झाली. मग बाकीच्या गोष्टी अंगात ज्या काही मुरलेल्या होत्या त्या गेल्या नाहीत. बरोबर. दुसरा प्रश्न तुमचा असा असेल, ब्युटी या फील्डमध्ये तुम्ही जेव्हा एंट्री केली, खूप क्लासेस केले, तुम्ही सांगितलं वर्कशॉप केले, हे ऍक्च्युअल चॅलेंजेस कुठं आले की तुम्हाला फक्त त्याच्यात करताना, क्लासेस करताना किंवा तुम्ही असं डिसिजन घेताना चॅलेंजेस तुम्हाला कुठले आले? मोस्ट चॅलेंजेस तर माझ्यासाठी सुरुवातीला एकच होतं, माझं बेबी छोटं होतं, त्याला सांभाळणारा तसं कोणीच नव्हतं. आणि विषय असा होता की सकाळी 7ला तो स्कूलला जायचा, 4 वाजता घरी यायचा. मग माझ्याकडे तो टाइम पिरियड होता की 7 ते 4 पर्यंतच माझ्याकडे टाइम होता. त्यावेळेसच मी बाहेर पडू शकते आणि काहीतरी करू शकते. सगळ्यात मोठा चॅलेंजिंग तो होता माझ्यासाठी. खूप तेवढ्याच वेळात जायचं आणि तेवढ्याच वेळात रिटर्न यायचं. कारण का घरातल्यांचा सपोर्ट नव्हता असं नाहीये, पण एक म्हणतो ना आपण की गावाकडचं असतं वातावरण, गावाकडचं असलं काय असलं तरी थोडंसं सासूबाईंना, सासऱ्यांना थोडंसं स्वतःच्या ह्याच्यामुळे किंवा शेतीच्या कामामुळं तेवढं थांबणं पॉसिबल नव्हतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की मिस्टर पण जॉबला, त्याच्यामुळे त्यांच्यावर पण आपण काही गोष्टी नाही टाकू शकत. मग आपल्यासाठी लांब पण किती ट्रॅव्हलिंगचा जेजुरी सासवड ते अगोदर केलं. त्याच्यानंतर सासवड टू हडपसर, पुन्हा हडपसर, मुंबई कुठं असेल तिथं त्या टाइम पिरियड मध्ये जाणं येणं करणं, तेवढा खूप मोठा चॅलेंज होता माझ्यासाठी. टाइम मॅनेजमेंट सगळ्यात मोठा चॅलेंज तुम्ही क्लासेस करताना म्हणजे हे करून घेतलं. हो बरोबर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, आता जेव्हा तुम्ही म्हणता की आम्ही खूप चांगले, म्हणजे बरोबर आहे, एखादं जेव्हा आपल्याला ह्या फील्डमध्ये एक्सपिरियन्स घ्यायचा असतो तेव्हा ऑब्व्हियसली आपण खूप शिकलं पाहिजे. मग बऱ्याच अकॅडमीमध्ये तुमचे कोर्सेस किंवा वर्कशॉप झालेले आहेत, पण ब्युटी टाउन कडून तुम्ही बेसिकली सिलेबस सोडून काय शिकला? भरपूर गोष्टी. सिलेबस सोडून तुम्ही ब्युटी टाउन कडून सिलेबस सोडून म्हणजे विषय कसा असतो, एक पर्टिक्युलर सिलेबस दिलेला असतो आपल्याला, म्हणजे कुठल्याही अकॅडमीत जावा किंवा काही जावा, पण त्या सिलेबसच्या व्यतिरिक्त म्हणजे तुमची अकॅडमी वेगळी असते, तुमचा सलूनचा जो काही एक्सपिरियन्स असतो तो वेगळा असतो. तसं मला तिथं नाही भेटलं. म्हणजे आम्हाला ऍक्च्युअल क्लायंट करायला भेटले की जो खूप मोठा पार्ट असतो की आपल्याला ऍक्च्युअल क्लायंट सोबत कन्सल्ट म्हणा
किंवा त्याच्यासोबत करतानाचं काम म्हणा किंवा त्याच्यासोबत कसं वागायचं, कसं बोलायचं, काही गोष्टी क्लासेसमध्ये म्हणजे शिकवल्या तरी अंगी वळणी नाही पडत. ज्यावेळेस आपण वर्किंग प्लेसवरती काम करतो, दररोज त्या वातावरणात तुम्ही जेव्हा राहता तेव्हा तुम्ही तसे घडत जाता. तसं तिथं झालं की आम्हाला पहिली गोष्ट तर शिक्षण हे भेटलंच आहे तिथं, नो डाऊट की एज्युकेशन भेटलेच आहे. विषय कसा असतो हा प्रत्येकाच्या माइंडसेट वरती डिपेंड आहे की तो तुम्ही किती पद्धतीने घेताय. गुरु सगळ्या गोष्टी देत असतो, बरोबर ना, की गुरु देतोय ते 100% उतरवायचं हे आपल्या अंगात पाहिजे, की मला तो देतोय ना, मला घेता पण आलं पाहिजे. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आज तुम्ही इतक्या वर्ष ह्याच्यामध्ये फील्डमध्ये आहात म्हणजे तुमच्या स्वतःचे इतके अनुभव असतात की ते आम्हाला कुठं ना कुठं तरी कामाला येतात, की बाबा असं नाही असं करा, असं नाही असं करा. तुम्ही थोडंसं अजून पुढे जाता. हो, आणि एनकरेज भेटतं. ज्यावेळेस आपण ओनर म्हणून काम करतो त्यावेळेस आपल्यावरती कोणी नसतं. बरोबर. पण ज्यावेळेस आपण एक स्टाफ म्हणून किंवा एखाद्या ह्याच्यामध्ये काम करतो त्यावेळेस आपल्याला तेवढा हे पण प्रेशर म्हणण्यापेक्षा आधार म्हणतो ना आपण काही गोष्टींचा, की तो पण महत्वाचा असतो. आपण कंट्रोलमध्ये राहतो. थँक्यू, छान बोलला ब्युटी टाउन बद्दल. आता तुम्ही शहरातलं मार्केट पण तसं बरंच जाऊन येऊन केलंय, तर तुम्ही मार्केट बघितलेलं आहे. आता तुम्ही ऍक्च्युअल बिझनेस हा गावाकडे रनआउट करतायत, म्हणजे जेजुरी सारख्या ठिकाणी रनआउट करतात, बरोबर. तर तुम्हाला असे चॅलेंजेस कुठले येतात, की फरक काय जाणवतो शहराच्या ठिकाणचं मार्केट आणि गावाकडच्या ठिकाणचं मार्केट, ह्याला तुम्ही कसं फाईट करता? खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे एक तर पहिली गोष्ट क्लायंट कन्सल्ट, क्लायंट एज्युकेशन हा खूप मोठा पार्ट तुम्हाला चॅलेंजिंग असेल. कारण ज्यावेळेस आपण इथं मी काही पाहिलेले क्लायंट जे असतात ना, तर ते ऑलरेडी एज्युकेट असतात. त्यांना मला सगळ्या गोष्टी अशा डोक्यात भरवाव्या लागत नाहीत किंवा सांगाव्या लागत नाहीत फोडून की हे अशा पद्धतीने मॅडम, त्या तशा पद्धतीने. पण गावाकडे विषय हा होतो की तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगताना आहे ना, मागचा म्हणजे सायंटिफिकली काहीतरी गोष्टी धरून सांगाव्या लागतात की हे ह्या पद्धतीने आहे मॅडम. इव्हन साधी स्टीम का द्यायची नाही हे सांगण्यासाठी सुद्धा तुम्हाला सायंटिफिकली कारण द्यावं लागतं. आणि पण त्यांनी एज्युकेट होतात क्लायंट. आणि महत्वाचं आपल्यासाठी तेच आहे की क्लायंट एज्युकेट झाला ना की आपल्याला पुढचे काही येतात ना म्हणजे प्रॉब्लेम्स ते फेस नाही करावे लागत. आणि तो क्लायंट पण आपला कंटिन्यू राहतो आणि पब्लिसिटी पण आपली पॉझिटिव्हली होते. मला तुमच्या बोलण्यावरून असं जाणवलंय की आपलं ह्या फील्डमध्ये एज्युकेशन प्रॉपर असणं खूप महत्वाचं. आता तुम्ही एखादा बेसिक कोर्स किंवा कुठला तरी एखादा कोर्स करून फक्त पार्लर आउट साईडला टाकलं असं तुम्हाला खूप चॅलेंजेस आले असते ना. भरपूर. म्हणजे तुमचा बिझनेस रन आउट होणं थोडंसं अवघड झालं असतं ना. आता तुम्हाला ह्याचा फायदा होतोय की आपण क्लायंट आपलं स्वतःचं एज्युकेशन आहे म्हणून क्लायंटला आपण एज्युकेट करू शकतो. बरोबर. म्हणजे कुठलंही काम करताना एज्युकेशन खूप महत्वाचं आहे. तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जावा, तुमचं एज्युकेशन त्या फील्डचं ऍटलिस्ट तुमचं कम्प्लिटली पाहिजे. असं नाही पाहिजे की थोडंसं काहीतरी 2-3 दिवसाचं शिकलंय, युट्यूबला व्हिडिओ पाहिलेत आणि सेमिनार केलेत आणि मी चालू केले, नाही होत ते. चांगलं झालं तर एखाद्या बाईला म्हणजे लेडीजला सांगेन, पण वाईट झालं तर ती 10 ठिकाणी सांगते. माउथ पब्लिसिटी इतकी बॅड पब्लिसिटी तुम्ही करून ठेवता. कारण तुम्हाला एबीटीसीचा हा फायदा खूप चांगला झाला असं मला वाटतं. तुम्ही एबीटीसी हा डिग्री कोर्स केला ना, तर त्याचा फायदा तुम्हाला कन्सल्टेशन मध्ये चांगला होत असेल. म्हणजे तुम्हाला बेसिक गोष्टींपासून सगळं कन्सल्टेशन इझी जात असेल. खूप चांगला. पुढचा प्रश्न असेल की आता बऱ्याच तुम्ही बघत असताल गावाकडच्या मुलींना शिक्षणाची खूप आवड आहे. शिक्षणाची म्हणजे हे क्षेत्र त्यांना खूप आवडायला लागलंय की असं ते इंटरेस्टनी ह्या फील्डमध्ये काम करायला त्यांची इच्छा आहे. पण जसं तुमचा प्रॉब्लेम होता किंवा मुलाकडे कोण नव्हतं, पण तुम्ही त्याच्यावरती मात केली त्या चॅलेंजेसवरती आणि तुम्ही ते पुढे पुश आउट केलं. पण असा जेव्हा बाकीच्या मुलींना अशा तुम्हाला मुली भेटतात का की ज्यांना शिकण्याची खूप इच्छा आहे पण त्या नाही शिकू शकत आहेत किंवा काहीतरी स्वतःच्या पर्सनल प्रॉब्लेमला प्रायोरिटी जास्त देत आहेत, तर अशा मुलींना तुम्ही काय सांगू शकता? शिक्षणासाठी आहे ना, पहिली गोष्ट तर सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजे की पहिल्यांदा तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायचंय. बाकीचे प्रॉब्लेम ऑटोमॅटिकली हळूहळू सॉर्ट आउट होतात. ते तेवढे मेजर नसतात. फक्त तुम्ही त्यांना तेवढं जास्त आहे ना घेत असतं की नाही हा प्रॉब्लेम खूप मोठा आहे, तुम्ही त्याला साईडला ठेवून बघा ना, नसतो तो प्रॉब्लेम मोठा, नक्कीच नसतो. जसं आपण वेळ देऊ तसा तो क्लिअर होत जातो. खरंच जातो. कारण का काही मुलींना घरच्यांचे सपोर्ट नसतात, इव्हन स्वतःच्या मिस्टरांचे पण सपोर्ट नसतात, बरेच असतात. काही जणांना फायनान्शियल काही प्रॉब्लेम्स असतात, काही जणींना घरातून तेवढं हे नसतं की मला बाहेर पडता येईल. ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. गावाकडे सुद्धा त्याच आहेत की बाबा सासू सासरे आहेत, मला घराबाहेर पडून देत नाहीत, मिस्टरांची परमिशन आहे पण मला थोडंसं गावाकडचं वातावरणामुळे त्या गोष्टीला प्रायोरिटी देता येत नाही. तर पहिली गोष्ट ही आहे, तुम्ही फाईट केलं पाहिजे. स्वतः फाईट करणं महत्वाचं. तुमच्यासाठी तुम्ही स्टँड घेणार आहे, दुसरं कोणी येणार नाही.
कारण बाकीच्यांना हे फील्ड एवढं माहितीच नाही. तुम्ही ज्यावेळेस हे आणताल ना मॅडम, पैसे घरात आणताल ना, त्यावेळेस एक होतं की स्वतःची इमेज क्रिएट होती आणि तुमचे प्रॉब्लेम्स तुमचे राहत नाही, ते बरोबर फॅमिलीचे होतात. एक पर्सनल प्रश्न आहे की मी तो ऍड नव्हता केला तुमच्या ह्याच्यामध्ये. तो प्रश्न असा आहे की तुम्ही आत्तापर्यंत आपण सक्सेस जे म्हणतो की किती तुम्ही आत्तापर्यंत सक्सेस घेतलेला आहे. कधी कधी ना आपल्याकडे एक असं इमेज असते की नाही मला एक पॉझिटिव्ह वाईब्स आहेत, नाही माझ्याकडे ह्यांचे एक पॉझिटिव्ह वाईब. असं कोण पर्सन आहे तुमच्या लाईफमध्ये की तुम्हाला त्यांचे पॉझिटिव्ह वाईब्स खूप पटकन येतात? म्हणजे असं आपल्याला जेव्हा स्ट्रगल येतं ना तेव्हा आपण कोणाला तरी इमॅजिन करत असतो. बरोबर. असं कोण व्यक्ती आहे का की तुम्ही त्यांना इमॅजिन करून चालता? पहिली गोष्ट तर नवराच आहे. गुड. म्हणजे त्यांचा विषय असा आहे ना की सपोर्टिव्ह तर आहेच आहे, पण एक असतं की ज्यावेळेस माझा हे होतं ना की डाऊन होतं म्हणजे पूर्णपणे मेंटली म्हणा किंवा कुठल्या पण गोष्टीमध्ये ज्यावेळेस आपल्याला काहीच सुचत नाही, त्यावेळेस त्यांचा एकच शब्द असतो, आतापर्यंत केले ते असंच झाले का? नाही ना, काहीतरी करूनच झालेस ना तुझं, म्हणजे बरोबर ना. एक माणूस असतो ना असा की जो तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ठामपणे मागं उभा असतो, तसा तो आहे. त्याच्यामुळे आपण कुठले पण डिसिजन घेऊ शकतो. खूप खूप चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. रेखा, आतापर्यंतची चर्चा तर खूपच छान झाली आपली. आता तुमचा शेवटचा प्रश्न असणार आहे की ह्या फील्डमध्ये म्हणजे ब्युटी इंडस्ट्रीमध्ये जर नवीन स्टुडंट आता येत आहेत, नवीन स्टुडंट जे एंट्री करतायत किंवा येण्याचा विचार करतायत, त्यांच्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन करणार? म्हणजे त्यांनी प्लॅटफॉर्म कुठला फॉलो करावा? तुम्हाला काय वाटतं की त्यांनी कुठल्या प्लॅटफॉर्मनी गेलं त्यांना सक्सेस पटकन भेटू शकतो? नवीन स्टुडंटला तुम्ही काय सांगताल? नवदुर्गा म्हणून काय सांगताल? पहिली गोष्ट तर ही आहे की तुम्ही ज्या फील्डमध्ये जाताय ना तर त्याच्यातला स्वतः एज्युकेटेड असलेला माणूस निवडा. बरोबर. स्वतः एज्युकेटेड असला पाहिजे. आपला गुरु हा निवडताना चांगला निवडा की जो तुम्हाला फुलफिल करून सोडेल. बरोबर. गोष्ट तर तीच आहे. कारण एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जाताना किंवा एखाद्या ठिकाणी जाताना महत्वाचा तर गुरुच आहे, कारण तो जे देणार आहे ना तीच तुम्हाला पुढे वाट भेटणार आहे. बरोबर. निवड करताना फक्त इंस्टाग्रामवर इन्फ्लुएन्स होण्यापेक्षा किंवा त्याच्या फॉलोअर्सवरती जाण्यापेक्षा, हे करण्यापेक्षा तो स्वतः किती एज्युकेटेड आहे किंवा तो किती स्वतःला अपडेट ठेवतोय, अनुभव त्या स्किलमध्ये, त्या फील्डमध्ये. जेव्हा तुम्हाला ह्या फील्डमध्ये यायचं तेव्हा तुम्ही योग्य इन्स्टिट्यूट, अकॅडमी योग्य निवडणं खूप गरजेचं आहे. तिथं ऑलरेडी तुम्हाला तिथून काहीतरी तुम्हाला पाथ भेटेल एक तुमच्या करिअरसाठी. कारण आता आमच्याकडे एक्सपिरियन्स अशा असतात की बऱ्याच मुलींना, आमच्याकडे नेहमी डबल येणाऱ्या मुली जास्त असतात ऍक्च्युली. आणि विषय असा होतो ना की तुम्ही ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी काही नवीन घातलं, मला याच्यामधलं काहीच विषय नव्हता माहिती की आपल्याला ह्याच्या फील्डमध्ये जायचंय. तर माझे 2 ठिकाणी पैसे हे होण्याची कारण पण हीच आहेत की मी तिथं स्वतःला म्हणतो ना आपण की चेक नाही केलं की समोरची इन्स्टिट्यूट तशी आहे का की मला ती रिटर्न तेवढे देणार आहे का, हे चेक नाही केलं. इथे माझं स्वतःचा हे होता, म्हणजे माझी स्वतःची चुकी होती त्यावेळेस. मग तुम्ही ती चुकी करू नका पहिली गोष्ट तर, कारण पैसा असंच येत नाही कोणाकडे. म्हणजे वेस्ट होतात. हो, मी तिथं नाही थांबली त्या गोष्टीला की मला तिथं लॉस झालाय, मग इथं 2-3 ठिकाणी माझे पैसे गेलेत, मग मी इथं थांबते, पुढं काय करायचं. इथं मी ब्रेक घेतला नाही. आणि इथं बऱ्याच मुली ब्रेक घेतात. हो, आणि इंटरेस्ट निघून जातो त्यांचा. आणि घरातून सुद्धा तेवढे प्रेशर होतात की ऑब्विसली पैसे दिले की पैसे दिले, त्याच्यामुळे प्रेशराईज होतं घरून सुद्धा की एवढं शिक्षण झालं किंवा एवढं शिकला तुम्ही, एवढे पैसे घेतले, मग तुम्हाला इन्कम का जनरेट होत नाही? तुम्ही विदाऊट एज्युकेशन काही करू नका. भले तुम्ही 4 पैसे कमी कमवा, पण एज्युकेशन घेऊन मग तुम्ही स्वतःला ग्रो करा. म्हणजे मेन तुम्ही नवदुर्गा म्हणून आता सांगताल मुलींना की पहिले एज्युकेशन घ्या ह्या फील्डमध्ये येण्यासाठी. काही गोष्टी फक्त तात्पुरत्या स्वरूपात चालवायचे असतील तर तुम्ही चालवा, पण तुम्हाला लॉंग टर्म जायचं असेल ना, लॉंग टर्म, मी पण मुलींना नेहमी सांगत असते, तुम्हाला लॉंग टर्म बिझनेस करायचा असेल तर योग्य वेनी जा तुम्ही. शॉर्ट टर्म मध्ये ही मुलं कुठेतरी अडकतातच. आणि मग तिथून मग एक होतो ना, एक तर तुमचा माइंडसेट चेंज होतो. दुसरी गोष्ट, तुम्ही एवढं इन्व्हेस्ट केलेलं असतं, एवढं टाइम इन्व्हेस्ट केलेला असतो, तुमची मनी इन्व्हेस्ट केलेली असती, तुम्ही स्वतःला सॅक्रिफाईस केलेलं असतं त्याच्यासाठी, ते तुम्ही तुमच्या हाताने खराब नका करू. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. मस्त एकदम खूप प्रश्नांची उत्तरं, जी म्हणजे मी स्टुडंटसाठी काढले होते प्रश्न, पण मला पण खूप प्रश्नांची उत्तरं मिळाली. कारण आपण एका स्टुडंटशी एवढं छान बोलणं आणि ह्या बिझनेस विषयावर बोलणं हे थोडंसं टीचरला हार्ड जातं, पण इट्स ओके. मला ॲक्च्युली सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून कळाल्या आज, आणि त्या ओपनली खूप छान बोलल्या. आणि मला त्यांचं काम माहिती आहे, त्या किती ऊर्जानी काम करतात आणि किती एनर्जी देऊन काम करतात हे मी बघते. सो अशा नवदुर्गांना मी खरंच सॅल्यूट करते. थँक्यू रेखा.